तटकरे, प्रफुल्ल पटेलांच्या फडणवीस भेटीबाबत सुनेत्रा पवार अनभिज्ञ. सुनेत्रा पवारांसह पार्थ पवारांनीही भेटीची कल्पना नव्हती. सूत्रांची माहिती. भेटीनंतर तटकरेंनी बैठकीचं कारण सुनेत्रा पवारांना सांगितलं असल्याची सूत्रांची माहिती. शरद पवार एनडीएमध्ये येणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. तरीही असं झाल्यास लोकांचा नेत्यांवरचा विश्वास कमी होईल. मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. जनता शिंदेंच्या पाठीशी आहे. त्यांचं राजकीय महत्त्व कमी होणार नाही. भाजपकडून तसा प्रयत्न झाल्यास जनतेला सुद्धा खपणार नाही. मुनगंटीवारांचं भाष्य. संजय राऊतांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. रामरक्षा पठण कार्यक्रमाचं फडणवीसांना निमंत्रण. 18 जुलैच्या रामरक्षा पठणमध्ये सहभागी होण्याचं निमंत्रण. अजितदादांच्या जयंतीच्या बॅनरवरून राष्ट्रवादीचे आमदार नाराज. अजितदादांचा एकच प्रकारचा फोटो बॅनरवर लावण्याच्या सूचना. बॅनर लावल्यानंतर त्यांचं जिओ टॅगिंग करण्याचेही आदेश. सूत्रांची माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांना योग्य वेळी देशाच्या नेतृत्वाची संधी मिळावी. पांडुरंगाला यासाठी साकडे घालणार कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचं मोठं विधान. मुख्यमंत्री पदासाठी आता वेकेन्सी आहे का? मुख्यमंत्री पदाच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री शिंदेंचा मिश्किल प्रतिप्रश्न. मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळवणं आमचा अजेंडा नसल्याचं शिंदेंचं वक्तव्य. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पवारांची राष्ट्रवादी पाठिंबा देणार. पाठिंब्यासाठी शरद पवारांचाही होकार. सूत्रांची TV9 मराठीला माहिती. डिलिमिटेशन संदर्भात सर्वांच्या वेगवेगळ्या भूमिका. सर्व राज्यात 50% जागा वाढल्यास विचार करू. सर्वांशी चर्चा झाली पाहिजे. सुप्रिया सुळेंनी केलं स्पष्ट. कोल्हापुरात मंत्री हसन मुश्रीफांचा संजय मंडलिकांना पुन्हा मैत्रीचा हात. गोकुळ जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी लागणार. कागलमधील कार्यक्रमात 4ही गट एकत्र आल्याचं मुश्रीफांचं वक्तव्य. मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडेंचं BMC आयुक्तांना पत्र. चेंबूरमधील कोसळलेल्या झाडाचं ट्री रिस्क असेसमेंट झालं होतं का? चेंबूर दुर्घटना चौकशी अहवालावर गंभीर प्रश्न उपस्थित. चेंबूर दुर्घटनेवरून किती ढोंगीपणा करणार? सामना अग्रलेखातून महापौर रितू तावडे आणि मुंबईचे भाजप अध्यक्ष अमित साटम यांना सवाल. महापौर रितू तावडे दुर्घटनेतील चिमुरड्याच्या नावाने नकाशू ढाळत आहेत. सामनातून हल्लाबोल. कुर्ला रेल्वे स्थानकात हातात काठी घेऊन पळणारा व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात. संबंधित व्यक्तीचं नाव साजिक अब्दुल करीम चौधरी असं असून तो मानसिक रुग्ण असल्याची पोलिसांची माहिती. पुण्यात धावत्या ट्रेनखाली जाणाऱ्या वारकऱ्याला वाचवण्यात यश. पंढरपूरला जाणाऱ्या वृद्ध वारकऱ्याचा तोल जाऊन ते रेल्वे रुळावर पडले. क्षणाचाही विलंब न करता रेल्वे कर्मचाऱ्यांनी वारकऱ्याला वाचवलं. संपूर्ण घटना CCTVत कैद. पीक विमा अर्जातील नव्या हमीपत्रामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. पीक कर्ज नसल्याचं हमीपत्र बंधनकारक केल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली. कृषी विभागाची केंद्र सरकारकडे हमीपत्राची अट रद्द करण्याची मागणी. पुढील 2 दिवसात याबाबत निर्णय होण्याची शक्यता. आज पुणे, साताऱ्यातील घाट परिसर, सांगली, कोल्हापूर आणि धाराशिवला हवामान विभागाचा येलो अलर्ट. येलो अलर्ट असलेल्या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता.